प्रशासकपदी माजी सैनिकाची नियुक्ती करा. युवासेना विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी शेराळे पाटील यांची मागणी. B20 न्यूजचे बुलढाणा चिखली प्रतिनिधी शिवाजी शेराळे पाटील. राज्य शासनाद्वारा कार्यकाळ पूर्ण झालेल्या मात्र निवडणूक होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतमध्ये प्रशासकपदी सरपंच तथा तत्सम व्यक्तीची नियुक्ती करण्यात येते. ही नियुक्ती करण्यात येऊ नये, त्या जागी देशासाठी अहोरात्र देशसेवा केलेल्या माजी सैनिकाची नियुक्ती करण्यात यावी. त्यामुळे कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकपदी माजी सैनिकाची नियुक्ती करण्यात यावी असे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना देण्यात आले आहे. माजी सैनिक कार्यकाळामध्ये भारत मातेची सेवा केलेली आहे. देशाप्रती अपार निष्ठा प्रामाणिकपणे कार्य करण्याची शिस्त अंगी बाळगलेली असल्यामुळे प्रशासकपदी या व्यक्तीची नियुक्ती झाल्यास ग्रामपंचायतमध्ये होत असलेला गैरकारभार रोखण्यासाठी मदत होईल, यात कुठलीही शंका नाही. त्याचबरोबर माजी सैनिकांना सन्मान देखील मिळेल असे वाटते. त्यामुळे या पदी माजी सैनिकांची नियुक्ती करावी, तसा आदेश शासनामार्फत काढण्यात यावा असेही निवेदनात नमूद केले आहे. यावेळी युवा सेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी शेराळे पाटील, उपजिल्हा प्रमुख शिवाजी बापू देशमुख, भास्कर कुठे, रवींद्र काकडे, अमर सुसर, भीमराव सवडे, साहेबराव भंडारे, अमोल ढोरे, राकेश चोपडा, अनिल सवडे, नामदेव सुरडकर, विद्यासागर डोंगरदिवे, अमर काळे, अभिवीर, योगेश गवई, संकेत इंगळे, संकेत तायडे व इत्यादी उपस्थित होते. जिथे कार्यकाळ संपला अशा ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या वतीनं आमची युवा सेनेचे तालुका प्रमुख शिवाजी शेराळे यांचं एक निवेदन आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपला त्या ठिकाणी माजी सैनिकांची मुख्य प्रशासकपदी नियुक्ती करण्यात येईल. म्हणजे विषय असा आहे की सर, माजी सैनिकांनी आपलं देह म्हणा किंवा सगळंच सर्वस्व हे देशासाठी अर्पण केलेलं आहे. ज्यावेळेस आपण झोपतो, रात्री झोपतो, परंतु सैनिक हे सीमेवर झोपत नाहीत. त्यांच्या भरोश्यावर सर्वजण आपण आणि त्यांनी कुठेतरी आपली सेवा समर्पित केल्यानंतर गावात आले आणि त्यांना एक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी किंवा एक मान सन्मानाचं पद देण्यासाठी त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने हे मुख्य प्रशासकपदी नियुक्ती त्यांना करण्यात यावी अशी आमची शिवसेनेची मागणी आहे. तुमच्याद्वारे मुख्यमंत्री साहेब यांना एक नियुक्ती केलेलं आहे. भारत माता की जय, भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. या चिखली तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा त्या ठिकाणी कार्यकाळ संपलेला आहे आणि नवीन त्या ठिकाणी नियुक्ती ही शासनामार्फत मुख्य प्रशासकपदी होणार आहे. आज आम्ही या ठिकाणी चिखलीचे न्यायदंड अधिकारी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे एक निवेदन सादर केलेलं आहे की शिवसेनेच्या वतीनं आमचे युवा सेनेचे शिवाजीभाऊ शेराळे यांच्या वतीनं या ठिकाणी निवेदन सादर असं करण्यात आलं की प्रत्येक गावात ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपलेला आहे अशा ठिकाणी गावातील माजी सैनिकांची त्या ठिकाणी मुख्य प्रशासकपदी नियुक्ती करण्यात यावी. आपण या ठिकाणी पाहिलं असेल की ज्यांनी त्या देशासाठी सेवा अर्पण केली, आपल्या घराची त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची त्यांनी काळजी घेतली नाही आणि स्वतः ते देशसेवेसाठी त्या ठिकाणी हजर राहिले आणि कुठंतरी आपण त्या ठिकाणी रात्रीचं झोपतो, परंतु आमचे सैनिक त्या ठिकाणी सीमेवर झोपत नसतात. त्यांनी स्वतः आपल्या देशाची सेवा करून आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जागृत ठेवलेलं आहे. म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीने या मुख्य प्रशासकपदी माजी सैनिकाची नियुक्ती करावी असं न्यायदंडाधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय हो. महात्मा ज्योतिराव फुलेचा जय हो. महात्मा ज्योतिराव फुलेचा जय हो.
या चिखली तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा त्या ठिकाणी कार्यकाळ संपलेला आहे आणि नवीन त्या ठिकाणी नियुक्ती ही शासनामार्फत मुख्य प्रशासकपदी होणार आहे. आज आम्ही या ठिकाणी चिखलीचे न्यायदंडाधिकारी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे एक निवेदन सादर केलेलं आहे की शिवसेनेच्या वतीनं आमचे युवा सेनेचे शिवाजीभाऊ शिराळे यांच्या वतीनं या ठिकाणी निवेदन सादर असं करण्यात आलं की प्रत्येक गावात ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपलेला आहे अशा ठिकाणी गावातील माजी सैनिकांची त्या ठिकाणी मुख्य प्रशासकपदी नियुक्ती करण्यात यावी. आपण या ठिकाणी पाहिलं असेल की ज्यांनी त्या देशासाठी सेवा अर्पण केली, आपल्या घराची त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची त्यांनी काळजी घेतली नाही आणि स्वतः ते देश सेवेसाठी त्या ठिकाणी हजर राहिले आणि कुठंतरी आपण त्या ठिकाणी रात्रीचं झोपतो, परंतु आमचे सैनिक त्या ठिकाणी सीमेवर झोपत नसतात. त्यांनी स्वतः आपल्या देशाची सेवा करून आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जागृत ठेवलेलं आहे. म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीने या मुख्य प्रशासकपदी माजी सैनिकाची नियुक्ती करावी असं न्यायदंडाधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोकोताली जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. महात्मा ज्योतिराव फुलेचा जय हो. महात्मा ज्योतिराव फुलेचा जय हो. महात्मा ज्योतिराव फुलेचा जय हो.